मी नमस्कार. रुचना अध्यक्ष तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मीट कलाकारच्या कल्चर टॉक शो या कार्यक्रमात. मीट कलाकार आणि कल्चर यांचं एकदम जवळचं नातं आहे, कारण कल्चर संस्कृती यांचा एक भाग म्हणजे कला. आणि म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मीट कलाकार मध्ये जवळजवळ 4,000 कलाकार आहेत. म्हणजे अगदी आपले घरगुती मंगळागौरीचे खेळ, डोहाळ जेवण, बारशाच्या कार्यक्रमापासून ते स्टँड अप कॉमेडियन्स, गायक, वादक, ढोल ताशा पथक, कीर्तनकार, अनेक अनेक कलाकार आहेत. तर आम्ही असंच एक डोक्यात आलं की एक वेगळा प्रयोग करून बघूया. म्हणजे आपले जे मित्रमैत्रिणी परदेशात राहतात आणि आपली भारतीय संस्कृती जपतायत, तर अशा लोकांशी संवाद साधू आणि हा कल्चर टॉक शो आम्ही सुरू केला. तर आज आपला एपिसोड थोडा वेगळा आहे. आपल्या बरोबर एक माय लेकीची जोडी आहे आज न्यूझीलंडहून. तर मी स्वागत करते स्मिता शांगर पवार आणि सुषमा कुलकर्णी आजी यांचं. तुम्हा थँक्यू. दोघींचं खूप खूप स्वागत. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया स्मिता ताई तुमच्यापासून. नमस्कार, मी स्मिता आणि ही माझी आई सुषमा, किंवा घरची माहेरची सुमती आजी. म्हणून आजी. तर वेलिंग्टनची ही साधारण 1994 पासून आजी आहे आणि सिनियर मोस्ट पर्सन आहे आपल्या मराठी अच्छा. कुटुंबांमध्ये. कम्युनिटी. हा. कम्युनिटी जी काय आहेत, 200-250 लोक आहेत टोटल, त्याच्यात आई सगळ्यात मोठी आहे. सो गेले मस्त. 30 वर्ष इकडे आहे. तो आम्ही आज दोघी मीठ कलाकारच्या ह्याच्यात रिचाच्या मुळे सहभाग घेतोय. थँक्यू आणि तुमचं खूप खूप स्वागत. Thanks. तर स्मिताताई तुमच्यापासून सुरू करूया. म्हणजे तुम्ही मूळच्या मुंबईकर हो, आणि पार्ले. मुंबई, हा, मुंबईला तुमचं सगळं शिक्षण, इवन युअर बॉर्न इन मुंबई, आणि तिथून जसं आपण गप्पा मारताना मागे तुम्ही म्हणालात की 2 सूटकेसेस घेऊन तुम्ही न्यूझीलंडला आला. तर खरंय. मुंबई ते न्यूझीलंड आणि न्यूझीलंडवर आल्यावरचा तुमचा एक थोडा प्रवास असं जरा सांगाल? हो, शुअर. 92 मध्ये साधारण एका महिन्यात आमचं लग्न जमलं. नाही, 91 मध्ये, सॉरी, 91 मध्ये सचिन US वरनं आला होता आणि नेक्स्ट प्रोजेक्ट त्याचा न्यूझीलंडला होता, वेलिंग्टनला. तर त्याच्या आजीचा असा हट्ट होता की त्यांनी लग्न करून जावं. आणि 91च्या एंडला आम्ही लग्न केलं आणि इकडे आलो. 2 फेब्रुवारीला, म्हणजे आत्ताच काइंड ऑफ 92च्या सुरुवातीला, आम्ही अक्षरशः 2 सूटकेस, एक 15-20 कपडे, एक कुकर छोटासा आणि अच्छा. चहाची गाळणी, कारण माझ्या नवऱ्याला तेव्हा चहा खूप आवडायचा. चहाची गाळणी त्यांनी पॅक केली होती. ते घेऊन आम्ही इकडे, एक त्याचा कमाई फक्त US मधली एक कॅमेरा होता, प्रचंड महाग कॅमेरा. त्याने तेव्हा 700 US चा घेऊन ठरवलं होतं की जायचं, 2-4 लेन्सेस घेऊन इथे आम्ही पाय ठेवला आणि आयुष्याला सुरुवात केली. बघता बघता 33 वर्ष झाली, 2 पोरं झाली, दोनदा घर बदललं, एक घर बांधून बघितलं आणि अच्छा. मग 94 मध्ये आजी आली माझ्या पहिल्या हम्म. बाळपणाला आणि 97 मध्ये माझा भाऊ आला. की फॅमिलीला मायग्रेट करायचं म्हणून मी ठरवलं की इकडे जास्ती काइंड ऑफ सगळे एकत्र राहू. आणि हम्म. प्रवास छान झालाय आतापर्यंत, भरपूर आठवणी आहेत. मस्त. आणि आजी, तुम्हाला विचारायचं म्हणजे 1935 सालचा तुमचा जन्म आहे, बरोबर हो, ना? हो, तर तुम्ही तेव्हाची मुंबई बघितलीये, म्हणजे हो, शिवाजी पार्क. बघितलं. एकोणीसशे तर पस्तीस काय तुमचे अनुभव, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ आहे, तर हो, काय हो. तुम्ही तेव्हा काय अनुभव सांगाल? अनुभव म्हणजे 1946 साली, आपल्याला 47 साली स्वातंत्र्य मिळालं आणि बरोबर. तेव्हा 46 साली पण चळवळ सुरू होती.
स्वातंत्र्यासाठी. आणि तेव्हा आम्ही दादरला राहत होतो. तेव्हा माझं लग्न नव्हतं झालेलं. हं. मी दादरहून, तेव्हा जेव्हा लोक गडबड करायची, म्हणजे कोहिनूर मिल दादरला आहे, त्याच्या समोर कोहिनूर. आम्ही, हा. आणि त्या मिलला आग लावली लोकांनी. अच्छा. मग मिलिटरीचे लोक यायचे, तर मिलिटरीच्या गाड्या आल्या की भराभर लोक एक शिट्या फुंकायचे, आणि हा. मग तिकडे त्यांच्या मिलिटरीच्या गाड्या अडवायचे. मग जुनीट पिंप, झाडाची खोडं, बाटल्या, असं सगळं अडवायचा त्यांचा रस्ता. बापरे. आणि मग तो आम्ही असं चाळीत, ते कर्फ्यू असायची, ते गोळीबार हम्म. करायचं, तर चाळीत ते आम्ही राहत होतो. पण गॅलरीत काय उभं राहता यायचं ना. मग आमच्या समोर दिवेकर म्हणून होते, ते दोघं नवरा बायको म्हातारे होते, आणि त्यांची मुलं अशी बाहेर होती, नेव्हीमध्ये, अच्छा. मिलिटरीमध्ये. तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन खिडकीवर चढून जो झरोका असतो हा. त्यातनं असं बघत असो हे गोरे लोक गोळीबार करताना वगैरे. आणि ते लोक मग असं शोधायला जायचे, चाळी चाळीत फिरायचे ते मी अच्छा. गोरे लोक. आणि हा. त्यांच्या आवाज. अच्छा. बुटांचे आवाज विवाज पण आम्हाला घरात ऐकू यायचे. बापरे. खाड ते चालायचे. हा. आणि सगळे लोक दरवाजे बंद करून घ्यायचे, कारण त्यांची पण घरात तरुण मुलं असायची, त्यांना पकडून नेलं तर, म्हणून सगळे घरात बरोबर. बसायचे. आणि मी त्यावेळेला सावरकर वगैरे, आम्ही शिवाजी पार्क मध्येच राहत होतो. आमच्या हा. घरात गॅलरीतून शिवाजी पार्क दिसायचं. त्यामुळे अच्छा. तिकडे एक असा हे होता गोल खांब, बसायचा हम्म. कट्टा होता, त्याच्यावर कधी कधी सावरकर बसायचे. मोडक इंजिनियर होते, ज्यांनी हा. पाण्याचा प्रॉब्लेम सोडवला मुंबईचा. कारण हम्म. मुंबईला दोनच तलाव होते, एक तानसा तलाव आणि विहार तलाव. त्याचं पाणी हम्म. मग त्यांनी वैतरणा नदी जी होती त्याच्यावर हा. बांध त्याचं पाणी अडवलं. आणि ती सगळी मोडक इंजिनियरची आयडिया होती. आणि त्यांनी अच्छा. आज घराघरातून पाण्याचा, सोसायटीतनं भरपूर स्टॉक असतो, 24 तास पाणी असतं. हो. जो त्यांनी जे त्याला तेव्हा केलं ते आम्ही अजून त्याचा उपभोग घेतोय. त्यावेळेला आम्हाला नळाचं पाणी हा. पहाटे 4 वाजता लोक नळ उघडं टाकून रात्री पाणी यायचं. ते रात्री पाणी भरलं तर नळ बंद करायला पण विसरायचे, पाणी जायचं, आणि पहाटे बरोबर. तो नळ व्हायचा. हा. मग मी खाली जाऊन बंद करायची. आता रात्रीच्या 4 वाजता खाली ग्राउंड फ्लोअरला जायचं. बरोबर. हा. पण मग माझे वडील गॅलरीत उभे असायचे, मी जाऊन ते नळ बंद करायचे. असे सगळे अनुभव आहेत. मस्त. आणि स्मिताताई, तुम्ही इतके वर्ष तिथे राहिलेले आहात, बरीच वेगवेगळी तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या कपॅसिटीज मध्ये काम केलेलं आहे. तर त्यातलं एक म्हणजे तुम्ही अनेक कमिटीज वर होतात, म्हणजे आय थिंक मोर दॅन 30 कमिटीज, हो. जे स्टार्टेड विथ द स्विंग क्लब. हो. तर त्याबद्दल काय सांगाल? बेसिकली ना, इथे शाळांमध्ये पेरेंट्स बरेचसे ऍक्टिव्ह असतात. शाळेच्या फंड रेझिंग मध्ये म्हणा, किंवा शाळेच्या ऍक्टिव्हिटीज ज्याच्यात असतात, तिथून सुरुवात झाली. आधी बॅले, मग काय फुटबॉल, नेटबॉल, क्रिकेट, असं सुरू झालं. मग गाला नावाचा एक फंड रेझिंगचा असतो, त्याच्यावरती काम केलं. त्याच्यानंतर क्रेश मध्ये पण पेरेंट रन होतं. सो जिथे कुठे पेरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट म्हटली की माझा हात लगेच वरती जायचा, कारण सगळं नवीन होतं. त्या निमित्ताने बरोबर. आपण दुसऱ्या पेरेंट्सना भेटतो, त्या निमित्ताने ओळखी होतात, आपल्या पोरांना कोण फ्रेंड्स आहेत नाही आहेत.
आणि इथलं शिक्षण नसल्यामुळे काहीच कल्पना नव्हती की काय सिस्टीम आहे किंवा इट वॉज एव्हरीथिंग वॉज न्यू. बरोबर. सगळंच पहिल्यापासून बघायचं होतं, शिकायचं होतं. दोन्ही पोरांसाठी शाळेमध्ये काय ऍक्च्युली असतं, तर पिकनिक्स झाल्या किंवा ट्रिप्स झाल्या तर त्याच्यासाठी पण मी जायचे, की 4 दिवसाची कॅम्प असली तर मी कॅम्पमध्ये पण जायचे. असं करत बऱ्याच कमिटी इन्क्लुडिंग लिव्हिंग बॉल असतो म्हणजे अच्छा. इयर 8-9चा, हा, तर मग तेव्हा सेंड ऑफ सारखं. पेरेंट्स त्या बॉल साठी पण सगळं हॉल हायर करण्यापासून कॉस्ट्युम्स, थीम काय, सगळ्याच कमिटीज वरती प्रचंड मजा यायची. म्हणजे ऍज अ पेरेंट खूप शिकायला मिळालं, बरोबर. हाऊ टू वर्क विथ अदर्स. Correct. बँकेत दिवाळी स्टार्ट केली मी. सो ANZ नावाची बँक आहे हं. न्यूझीलंडमध्ये, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड बँक. तर दिवाळी एके वर्षी मी म्हंटल की अरे केवढे तरी इथे श्रीलंकन आणि इंडियन्स आहेत, फिजी इंडियन्स आहेत, आपण बॉसला विचारलं दिवाळी स्टार्ट करूया का. तर आधी आमच्या 4 फ्लोअर्स वरती मी स्टार्ट केली. मग बँकेने आम्हाला हं. सबसिडी दिली की स्टाफचं जेवण फ्री, अच्छा. पार्टनर्सचे पैसे भरावे लागतील. तर मग बॉलिवूड डान्स करून तेव्हा तो डोला रे डोला आणि अशा सगळे गाणं हं. कट करून इतकं एन्जॉय केलं लोकांनी. एक इंडियन रेस्टॉरंट मध्ये अरेंज केलं. आणि मग जेव्हा बँकेने ऍक्च्युली आम्हाला सबसिडी दिली आणि अख्खी बँक म्हणजे जे काही वेलिंग्टनचा स्टाफ आहे तो यायला लागल्यावरती आम्हाला मोठं डक्स्टन हॉटेल घ्यावं लागलं. अच्छा. जिथे 300-350 लोक येऊ शकतात मिनिमम, असं हा. हॉटेलमध्ये स्टार्ट केलं. सो ती प्रथा अजूनही चालू आहे बरं का. म्हणजे मी सुरू केली असं म्हणायचं आणि अजूनही ANZ करते डायव्हर्सिटी मस्त. अच्छा. नावाचं खाते. त्याच्यानंतर मग 2010 मध्ये मी बँक सोडली पर्सनल रिझन साठी. सचिनच्या आईला पार्किन्सन झाला, मग त्यांना बघायसाठी म्हणून मी सोडून दिलं. हं. तर एक महिना इथे 1 महिना तिथे असं करत करत आयुष्याचे 2017 पर्यंत तसं केलं. आणि मग 17 बापरे. मध्ये सडनली आई गेल्यानंतर परत इथे आल्यावरती काय करायचं म्हणून मग वेळ घालवायला आणि तोपर्यंत नोकरी करायची इच्छा केली. मग काहीतरी नवीन बरोबर. छंद शोधायला पाहिजेत म्हणून बर्ड वॉचिंग स्टार्ट केलं आणि सोविंग ग्रुप म्हणजे क्विल्टिंग, गोधड्या शिवण्याचा हं. ते स्टार्ट. माझ्या आहेत गोधड्या. तर आता हा. घरीच बरोबर. आम्ही लावल्यात. माझ्या एका भिंतीवरती माझ्या गोधड्या लावलेल्या असतात आणि बॅकड्रॉप म्हणून वापरते मी. हा. आणि घरभर कापड आहेत आणि युट्यूब वरनं सुरुवात केली शिकायला. मग कळलं की वेलिंग्टन मध्ये 2 ग्रुप्स आहेत. तर डायरेक्टली कमिटीवरती साइन अप केलं की त्या निमित्ताने काय होतं, तुम्ही कमिटीवर बरोबर. असलात ना की लोक तुम्हाला ओळखतात आणि तुम्ही लोकांना ओळखायला स्टार्ट करता. आणि काय असतं ते कळतं म्हणजे सगळं. कळतं कळतं. तसंच महाराष्ट्र मंडळ इथे काइंड ऑफ एस्टॅब्लिश करायच्या वेळेला पण इनिशियल जे काय 10-12 फॅमिलीज होते त्याच्यात स्टार्ट केलं. मग ते एक ग्रुप एफर्ट म्हणता येईल आपल्याला. ते हं. पिक्चर काढण्यासाठी अनऑफिशियली आम्ही असं इतके छोटे होतो, एक 30-40 फॅमिलीज होतो. त्यामुळे असं हं. त्याला मंडळाचं रूप नव्हतं. पण बरोबर. नंतर आलं. नंतर आलं कारण हो. नवीन नवीन लोक यायला जॉईन व्हायला लागले. लागली. मग गणपती आणायला सुरुवात केली. त्याच्यानंतर असं करत करत अनेक कमिटीज वरती काम केलं आणि रिचाने विचारल्यावरती ऍक्च्युली काउंट केलं मी की आपण किती केल्या असतील, तर 30-32 झाले. बापरे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आय थिंक द मोस्ट सिग्निफिकंट वन वॉज 2010 मध्ये माझा धाकटा ह्याला गेला, जपानला, टोकियोला ऑन अ स्टुडंट एक्सचेंज. तर ऍज युजल मी हात वरती केला की हो मी कमिटीवरती येते, ट्रेझरर म्हणून काम करते. कारण $4,000 आपल्याला भरायचे असतात जेव्हा पोरं जातात. तर एकदम 4,000 परवडत नाही. 26 पोरांचे दर महिन्याला आई वडील 500, 300, 700 जसं जमेल तसं बरोबर. करतात. तर ते कोणाला तरी बँकेत आलेले पैसे बघायला लागायचे. हे पण व्हॉलंटियर बेसिस वरतीच सुरू केलं. आणि ते इतके खुश झाले. त्यांनी कॉलेजनी मला सांगितलं की तुम्ही साइन अप करून पुढच्या वर्षी पण कर, तुझा मुलगा नसेल जात तरी तू साइन अप कर. म्हटलं चालेल.
हे काय 15-20 मिनिटाचं काम आहे, आठवड्यात बघायचं असतं, मी हॅपीली करेन. त्यांनी सांगितलं की मग तू आता ही बोर्डवरती कायमची राहा आणि every alternate year you'll get to go to Japan as a free trip to go with the students. म्हटलं अमेझिंग, फ्री ट्रिप, मस्त. हो. परत जॅपनीज फॅमिलीकडे राहायला मिळणार. आतापर्यंत नुसत्याच लष्कराच्या भाकऱ्या वाजल्या होत्या, पहिल्यांदा काहीतरी मला इन रिटर्न मिळालं. मिळतंय. आणि एक्सपिरियन्स ना, की ऍक्च्युअली जॅपनीज फॅमिली बरोबर राहायला मिळतं तुम्हाला. जसे ते खरं स्टुडंट्स कल्चरल एक्सचेंज आहे. करेक्ट, तसे आम्हाला पण ते कुठच्या तरी जॅपनीज एखाद्या सिनियर सिटीजन कपलकडे उतरवायचे. इतके इतके सुंदर अनुभव आहेत त्या ट्रिप्सचे. आम्ही मेयर्सना भेटतो. तो हा. टोकियोचा एक भाग आहे नकानो म्हणून, तर त्या मेयरला भेटायला ही पोरं जातात ह्या एक्सचेंज प्रोग्राम मध्ये, आणि मग तिथून हा. जे आले ते वेलिंग्टनच्या मेयरला भेटतात. ओके. बिकॉज काउन्सिल फंडिंग मिळतं थोडंफार ऍक्टिव्हिटीज साठी. बरोबर हॉर्स बरोबर. रायडिंगला इथे आले की आम्ही हॉर्स रायडिंगला नेतो. त्याच्यानंतर इथे एक मरीन परेड म्हणून आहे, फिश, तुम्हाला स्टार फिशेस किंवा ह्यांचा हात हात लावून बघता येतं. हा हा हा. ऍक्टिव्हिटीज त्यांना एक्सचेंज प्रोग्राम खालती नेतो, किंवा तिथे गेलो तर ते आम्हाला नेतात इकडे तिकडे फिरवायला. मेयरशी भेटतो, हा आणि मग एक हा. ड्रेसअप असतो जॅपनीज कॉस्ट्युम मध्ये. प्रत्येक जण आम्हाला एक, आपण कसं साडी घालून दाखवतो, बरोबर, ते किमोनो तर घालून. इंडियाला हा. आलं तर ते किमोनो घालून आमचे हा. फोटोज काढतो आम्ही तिथे, या सगळ्या स्टुडंट्सचे प्लस माझे आणि दुसऱ्या टीचर्सचे. आणि आता परत गेल्या वर्षी कोविड नंतर फर्स्ट टाइम आम्ही उघडलं, कारण आपण लोकांची मुलं नेतो, 26 पोरं नेणं, 20 पोरं नेणं, बरोबर. बापरे, आणि जबाबदारी. 13-14 वर्षाची मुलं असतात ती, म्हणजे अर्धवट वय. 10वी. हो, कोणी त्या पाऊच विसरतं, कोण हो. कुठे बरोबर. दुकानात, दुकानांमध्ये कोणी आजारी पडलं तर पडतं. त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. हॉस्पिटल असं म्हणजे बेसिकली आपल्या, मेडिसिन वगैरे द्यावी लागतात. हा, हो, असं म्हणजे काळजी घ्यायला लागते मुलांची मुळात. हो, सगळं. दक्ष राहावं हो. लागतं, ते सगळं बरोबर. तिला. सो तशी सुरुवात झाली, आणि आता 2010 ते आज किती 2025 ना, हा. सुरू आहे, मजेत आहे, आणि आय रिअली लव्ह जपान. तुम्ही आजी जेव्हा न्यूझीलंड मध्ये आलात मुंबईहून, तेव्हा कसं वाटलं तुम्हाला सुरुवातीला? मग मी सुरुवातीला आले तर मला खूप आनंद वाटला. न्यूझीलंड मला आवडलं. मुख्य म्हणजे माझ्या त्यावेळेला पण मी काय यंग नव्हते, 60 हा. वर्षाची होती, आणि बाळणपणाला हिच्या आले. आणि मला बरोबर. न्यूझीलंड आवडलं, कारण माझ्या ज्या काय सवयी होत्या त्या मी ऍडजस्ट करण्यापेक्षा माझ्या मुलीने खूप ऍडजस्टमेंट माझ्याशी केली. म्हणजे मला आता आईला आपण इकडे आणले तर तिला करमलं पाहिजे, तिचा चांगला टाइम पास झाला पाहिजे, म्हणून कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. हा, तिच्याकडे जो टीव्ही होता त्याच्यावर हा. सगळे चॅनल होते. मला स्पोर्ट्सची आवड आहे, म्हणून स्काय स्पोर्ट म्हणून एक चॅनल आहे, हा. अमेझॉन, नेटफ्लिक्स आहे, हम्म. प्राईम आहे. त्या सगळ्यावर ती मला पिक्चर लावून द्यायची. कधी हा. हिंदी, कधी इंग्लिश असलं तर तिच्या बरोबर बसलं तर ती मला त्याच्या मध्ये मध्ये एक्सप्लेन करायची. आणि कधी मराठी पिक्चर, असं करून एखादा लहान मुलगा कसा टीव्ही सोडत नाही बघत, तसं मी तसे मी माझे चॅनल बघायची. आणि रा- दिवसभर मी आपल्या टीव्हीच्या समोर, आणि माझी हा. मुलगी तर माझ्यासाठी सगळे ऍडजस्टमेंट करायची. आणि मी रात्री 9 वाजता माझ्या खोलीत झोपायला गेले की मग ती तिच्या टीव्ही बघायची. आणि तिचं ऍडजस्टमेंट आई तिने मुलीचा केली. रोल रिव्हर्स झाला. मी ऍडजस्टमेंट करण्यापेक्षा तिने माझ्याशी खूप ऍडजस्टमेंट केला. अगदी माझा संसार तिनेच बघितला. कारण माझे मिस्टर गेले तेव्हा मी नोकरी नव्हते करत, ती 16 वर्ष होती. पण तिने सगळी जबाबदारी उचलली. म्हणजे आई आपली, आता आईला नोकरी पण करत नाही, भाऊ पण आहे लहान,
मग तिने मला बरोबर. प्रथमेकडे आणलं, भावाला आणलं आणि भाव सेटल होईपर्यंत त्याला जॉब मिळेपर्यंत 1.5-2 वर्ष आम्ही तिच्याकडे राहिलो. मग अच्छा. त्याला सगळ्याची मदत केली. घर घेऊन गेला. आता घर घ्यायचं म्हणजे थोडंफार आपली झोपायला बेड तरी पाहिजे, थोडी बरोबर. चार भांडी शिजवायला पाहिजे, म्हणून हिने सगळं पुरवलं त्याला. बेड नवीन घेऊन दिला, कार पाहिजे कार पण असं सगळं भावाला सेटल केलं. आणि मला इकडे काही कमी पडू दिलं नाही. हम्म. पण सगळं वेगळी वातावरण वेगळी सुरुवात म्हणजे केली. काय हवेपासून सगळं नवीन असतं. म्हणजे हवा हो, वेगळी, आपली इथे हवा मुंबईतली हवा हवा तर वेगळी, इकडची ती म्हणजे वेगळी. अंटार्क्टिकाच्या जवळ आहे, तर हवा एकदम हा. थंड. आणि आपल्याला हो. इंडियात काय, मुंबईला काय एवढी थंडी नसते. मला अजिबातच ते, नाही. आणि मला अस्थमा असल्यामुळे ती हवा सोचत नाही. आणि हे हम्म. लोक हीटर लावतात आणि म्हणजे आपण एअर कंडिशनिंग लावतो ना, तसं इथे उलट गरम हवा येते आणि अख्खं घर दिवसभर हीट पंप्स तसे आहेत. दोन्ही राईट. एसीचं पण काम करतात आणि गरम हवा पण येते हिटिंग साठी. तसं आणि मला एकटीला कुठेही ती सोडत नाही. कुठेही गेली तरी मला घेऊन जाते. आणि मी घरात एकटी असले आणि ही कुठे बाहेर गेलेली असली तर धावत पळत माझ्यासाठी घरी आई एकटी आहे म्हणून येईल. तिने जेव्हा इथे सुरुवात केली ना, तेव्हा काइंड ऑफ आम्हाला चपातीचं पीठ सुद्धा नाही मिळायचं, किंवा ठराविकच गोष्टी मिळायच्या. कोबी, फ्लावर, गाजर, बटाटा, कांदा, लिमिटेड गोष्टींमध्ये भाज्या करायच्या चॉईसेस होते. पण तिथून आज तू हल्दीरामच्या पॅकेट्स पासून सगळं मिळतं. फ्रोझन बापरे. भाज्या मिळतात वाडीलालच्या किंवा इतर. तर मेन म्हणजे मुद्दा, आम्ही चपातीचं पीठ सुद्धा होल मिल फ्लावर आणि मैदा मिक्स करून 2:1 रेशोनी मिक्स करून त्याच्या चपात्या बनवायला एका गुजराती बाईकडनं शिकले मी. त्याच्यानंतर हे चॅलेंजेस होते, खूप कमी गोष्टी बरोबर. मिळायच्या. हळद, तिखट, आणि दी एंड. न्यूझीलंड तसा शेतीप्रधान देश नाही, थंड असल्यामुळे इथे काही पिकत नाही. सगळं बरोबर. असतं, आणावं लागतं बाहेरून. मग इंडियन शॉप मध्ये फ्रोझन भाज्या मिळतात. आता सगळं मिळतं म्हणा, बऱ्याच गोष्टी मिळतात. तेव्हा पंपकिन, कॉली, कॅबेज एवढंच खायला मिळायचं. म्हणजे वांग अच्छा. आम्ही 4-5 वर्षांनी पहिल्यांदा वांग बघितलं इकडं. बापरे. साधारण 97 मध्ये तर इतका आनंद झाला की $28 किलो होता तरी घेऊन आले मी. थोडा थोडा चेंजेस यायला लागले आणि मग काइंड ऑफ प्रोग्रेस झाला. आणि माझा वेळ गाठण म्हणजे काय, ही खूप सोशल आहे. तिला खूप आवड आहे लोकांना आपल्या घरी यावं, त्यांचं. त्यामुळे येणं जाणं खूप असतं लोकांचं. मग माझा वेळ बरोबर. चांगला जातो कोणी आलं की. बरोबर. ते 17 जण आले, मग अच्छा. 17 जणांचं त्याच्यासाठी ही त्यांचे पैसे वाचावे म्हणून त्यांना घेऊन हळद, तिखट, मसाले सगळं घेऊन, हिंग, मोहरी फोडणी सगळं घेऊन गेले. आणि प्रत्येक वेळेला सकाळ संध्याकाळ बाहेर जेवायचं म्हणजे त्यांचे पण पैसे खर्च होणार. बरोबर. बरोबर. आणि मग म्हणून ती सगळं घेऊन गेले. मेन दोन कारण होती. एक, ते प्युअर व्हेजिटेरियन्स होते. काका काकू आणि हे सगळे आले होते. सो प्युअर व्हेजिटेरियन जरा चॅलेंज आहे इथे जेवण मिळायला बरोबर. त्या काळातलं. म्हणजे मी तुला 2014-15 ची गोष्ट सांगते, आता नाही. आता तुला पाहिजे ते व्हीगन आहेत, व्हेजिटेरियन्स आहेत, पण तेव्हा चॅलेंज होता की काय खायला मिळायचं. सेम ह्याच्या आईला आलं ते प्युअर व्हेजिटेरियन्स, काय करायचं. सो सगळं घेऊन त्यांना न्यूझीलंड फिरवायचं, तर सगळा मसाल्याच्या डब्यापासून कुकर पर्यंत सगळं घेऊन. आणि मग ही साबुदाण्याची खिचडी आणि शुक्रवार मॅनेज करा, उपमा असं सगळं घरी आहे. तरी ते लोक म्हणायला थालीपीठ
आम्हाला थालीपीठ एवढे सगळे प्रकार केले तर एकाने विचारलं की पण थालीपीठ राहिली. म्हटलं आता तुम्ही लिमिट थालीपीठ कुठून पैदा करून मिडल ऑफ द कदाचित जोक मध्ये असेल. जोक मध्ये बरोबर. आधी तुम्ही नेटफ्लिक्स वगैरे वापरता ना? हो, अमेझॉन, हिने मला सगळं नेटफ्लिक्स. शिकवलं. म्हणजे हा. मला मोबाईल फोन कसा चालवायचा माहित हा. नव्हतं, पण ही आफ्रिकेला गेली आणि हा. मी जाणार म्हणून तिने मला मोबाईल फोन शिकवला. तुला आणखीन एक गंमत सांगते. आजी जेव्हा व्हॉट्सअप शिकली ना, हा. इथे लोकल मुलींचा ग्रुप होता व्हॉट्सअप, आणि ती मग ते इमोजीज बघायला लागली की थम्सअप आहे, हार्ट आहे, फ्लावर्स येत आहेत. अच्छा. मला म्हणे, हे कुठून येत आहेत, हे मला दाखव. मग ती प्रॅक्टिस हा. करायची आणि मला उगाच गुड मॉर्निंग ते हार्ट पाठवायची किंवा दररोज काही करायची. तर तिने इमोजीज कसे येतात हे शिकायला काइंड ऑफ म्हणजे बरोबर. प्रॅक्टिस करा. नवीन काय गोष्टी आहेत किंवा ऑब्झर्वेशन म्हणतो आपण, ते पण तिचं हो, तेच जबरदस्त आहे. कमेंटेबल आहे बाबा खरंच. हम्म. आणि द होल थिंग स्टार्टेड, आम्ही तिला व्हॉट्सअप आणि हे शिकवलं कारण मी आणि सचिन महिनाभर आफ्रिकाच्या बरोबर, ट्रिपला गेलो. कम्युनिकेशन साठी. कम्युनिकेशन की काही अगदीच एमर्जन्सी आली आई तर आम्हाला फोन कर. त्याच्या आधी मी बरोबर. घरी असल्यामुळे काहीच गरज नव्हती तेवढी केली. पण कौतुकास्पद आहे ते, म्हणजे शिकवणं नाही, एक आता आहे, पण ते शिकणं expert आवडीने आणि नाहीये. वापरणं. म्हणजे चालतो. म्हणजे तेव्हा आम्ही लँडलाईन वर फोन करायचो आणि तेव्हा हा. चार्जेस पण खूप असायचे. पण मग आता बरोबर. कसं डायरेक्ट फोन करता येतो व्हॉट्सअपवर. बरोबर. हे सगळं तिने मला शिकवलं. मिनिटाला $3.80 होते. मी आले ना तेव्हा 92 मध्ये. हा. एका मिनिटाला 3.80 इतके नाही, इव्हन भरायचे. आता सुद्धा आणि ISD आम्ही म्हणजे खूप आता महाग पडतो मराठी ऍक्च्युअल 1.20 कॉल. 1.50 आहे. त्यामुळे आणि तेव्हा ना पैसा नसतो. आपण जेव्हा नवीन हा. होतो ना, तुला चमच्या, टावेल, बेडशीट पासून सगळं उभं करायचं असतं. बरोबर. आता कसं बेसिक घर आहे, थोडस टॉपअप लागतं. करेक्ट. तेव्हा सगळंच उभं करायचं. आणि हो. त्यातनं आपल्या कमिटमेंट्स पण असतात फॅमिलीसाठी किंवा आई वडिलांना आणायचं असतं, त्यांना दाखवायचं असतं. बरोबर. पोरं लहान असतात. त्यांची तिकीट काढायची असतात. हो. नाही, खरंच आहे, बारीक बारीक गोष्टी खूप असतात. हो. राईट. तेव्हा पैसा पुरत नाही, वेळ पुरत नाही, आणि आता दोन्ही आहे पण होत नाही वयामुळे. बरोबर. कारण हा. 16 वर्षापासून हिने ते बँकेमध्ये लोकांना, बँकेला हा. म्हणजे जे कस्टमर्स असायचे दुबईला, मस्कटला, हा. ह्याला, बहारीनला वगैरे, त्यांना ग्रीटिंग कार्ड पाठवायला लागायची बँकेला. अच्छा. सो मी स्टेट बँकेला क्रिसमस स्कीम विकली. अजित वाडेकर होते तेव्हा. हम्म. एक senior. तर माझी एक मैत्रीण आहे, ती स्टेट बँकेत होती. सो तिने मला सांगितलं की हे NRI कस्टमर्स जे आहेत दुबई आणि गल्फमध्ये, त्यांना दिवाळीचं कार्ड किंवा क्रिसमसचं कार्ड पाठवायला बँकेला पाहिजे, पण कोणी नाहीये. तर मी चिमणलालचे ते चिमणलाल पेपर्स नावाची कंपनी होती, हा. त्याच्यावरती डिझाईन्स डिझाईन्स अडॉप्ट करून कार्ड बनवली आणि ती 1-1 रुपयाला विकायची ना, आणि त्याचा स्टॉल टाकायची बघ हो, लोकमान्य सेवा संघामध्ये. हा. लोकमान्य सेवा संघामध्ये पहिलं प्रदर्शन करून मराठीत कार्ड छापली. म्हणजे अच्छा. ज्ञानेश्वरांच्या ओव्या घालून किंवा हा. सुंदर आपल्या पणत्या प्रिंट करून आतल्या बाजूला, एका बाजूला मागचा चिमणलालचा पेपर होता आणि एका बाजूला पणती आणि मराठीतल्या कविता किंवा ओव्या वा. असं हा. करून पहिला स्टॉल लावला होता लोकमान्य सेवा संघामध्ये, पार्ल्याला, ग्राहक पेठेत. अच्छा. हा. आणि हा. तिथे मला वाटतं भाडेकरांनी बघितलं आणि सांगितलं की ही चांगली आयडिया, माझ्या बँकेच्या सगळ्या ओव्हरसीज कस्टमर्सना तू ही कार्ड पाठवशील का? म्हटलं हो, अच्छा. पॅकेज देते तुम्हाला. 8-10 स्टुडंट्सना एम्प्लॉय केलं, माझ्या जे कोण फ्रेंड्स होते, आणि
₹5 एक कार्ड असं करून ₹4 पोस्टेज ऍक्च्युली पडायचा, ₹1 हो. कार्ड. मला ना आता किमती खऱ्या आठवत नाहीयेत, पण राऊंड अबाउट ₹5-6 पॅकेज डील होतं की मी त्यांच्या लेजर्स मधनं ऍड्रेसेस लिहिले, मग ते सगळे अच्छा. गठ्ठेच्या गठ्ठे कार्ड लिहून पर्सनलाइज टच म्हणून भरपूर आम्ही खटाटो. की डिअर मिस्टर अँड मिसेस कर्णिक और जे काय हा, आडनाव असेल मल्होत्रा, बरोबर. ते लिहून त्यांचा ऍड्रेस कॉपी करून एनव्हलप वरती विशिंग यू, आणि मग सगळे मॅनेजर कडनं साईन करून घ्यायचे. पहिली कायनेटिक होंडा जर तू म्हणशील इंडियात जेव्हा आली, पहिल्या 3 महिन्यात माझी कायनेटिक होंडा होती, कारण बँकेने लोन दिलं. वा. हे ह्या तेव्हा वुमेन ऑन्टरप्रेन्योर नावाचा काहीतरी स्कीम सुरू केली होती स्टेट बँकेने. त्यांनीच मला गाईड केलं, त्यांनीच लोन दिलं. आय वॉज प्रॉबेबली जस्ट अराउंड 18 years old. स्मिताताई, दरवर्षी तुम्ही घरात महालक्ष्मी असतात तुमच्या, गणपती तुम्ही दरवर्षी आणता, तर कसं काय साजरी होतात सण हे? त्याच्यावर मी बोलू का जरा? नक्की नक्की. हा, वेलकम. त्याकडे त्या महालक्ष्मी आणतात आणि 10 दिवस गणपती असतो. त्यामुळे त्या महालक्ष्म्या घरी येतात तेव्हा 5 कपलना सवासिनी म्हणजे जेवण हा. घालायचं. तर त्या दिवशी 5 पक्वान्न करणं, हे करणं, ही हा. 5 बोलवते आणि जेवण घालते. हा. त्या दिवशी पूजा असते, म्हणून जवळजवळ 100च्या वर लोक येतात. अच्छा. हा, बापरे. आगमनाचं सांगत होती. आगमन म्हणजे हा. आणायसाठी संध्याकाळी आणतात. संध्याकाळी 3 संजेला त्या घरात येतात, तेव्हा त्यांना घर हा. फिरवतो, दाखवतो. म्हणजे आल्यावरती औक्षवण करतो आम्ही 5 जणी. आणि मग म्हणायचं असतं, हा, महालक्ष्मी आल्या, महालक्ष्मी आल्या, कशा अच्छा. आल्या, सोन्याच्या हा. पावलाने हिरे अरे माणिके वा. घेऊन. हा. अच्छा. असं म्हणत त्या महालक्ष्म्या घरभर फिरवायच्या फिरवायच्या. प्रत्येक खोलीमध्ये. हा. मग हा. इथे काय, आणि मग सांगायचं इकडे किचन मध्ये आलं की धनधान्य भरपूर आहे. हम्म. अच्छा. कपड्याच्या मस्त. हा. कपाटामध्ये दाखवायचं अन्न वस्त्र हा. भरपूर आहे. असं वगैरे त्यांना घरभर फिरवायचा, त्यांचा औक्षण करायचं. हा. हा. किंवा मुलांच्या पण खोलींमध्ये भरपूर गेल्यावर लोक आहेत, 100 लोक म्हणजे बापरे. 100 ऑन एन ऍव्हरेज आहे, कधी कधी त्यामुळे त्याच्या. माझा वेळ छान जातो. सतत 10 दिवस येतात आणि मस्त. मी मदत काय करत नाही, पण बसल्या बसल्या सगळं बघत असते त्यामुळे. नाही आणि नाही, होते होते. मुख्य म्हणजे श्रीखंड संपलंय, ह्याव संपलंय, भांड्यात परत रिफिल माझे कर. एवढी 20-25 वर्ष पटकन गेली, कारण इकडे खूप सेलिब्रेशन होतात. म्हणजे गुढीपाडव्यापासून होळीपर्यंत हा. दिवाळी हे सगळं साजरं करतात. आणि शिवाय म्हणजे सत्यनारायणच्या पूजा, कुठे हा. कुणा वाढदिवस, डोहाळे जेवण, वास्तुशांती, असे सगळे फंक्शन्स होतात. म्हणजे त्यामुळे आणि मग माणसांमध्ये राहायला मिळतं छान. मग मी त्या जाते हिच्या बरोबर त्या फंक्शनला. हम्म. इकडे गेम्स खेळतात. असा वेळ सगळं माझी 20-25 वर्ष अशी सगळे आनंदात गेली. आणि मस्त. त्याला तिने मला खूप साथ दिली, खूप हा. साथ. हे सुरू झालं ना तेव्हा इथे 10-15 फॅमिलीज होत्या, हम्म. मराठी आणि हा. काइंड ऑफ साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, गुजराती, जे काय अजून फ्रेंड्स होते, ते असे 20-25 फॅमिलीज मध्ये मी सुरू केलं होतं. म्हणजे 50-60 लोक यायची. एक वाढता वाढता आता इतके झाले आहे. आणि उभ्या महालक्ष्म्या नाहीये अजून, 2-3 जण करतात, पण ते नुसते हम्म. मुखवटे बघ. अच्छा. मी ह्यांच्या सचिनच्या आजी, तारा आजीच्या महालक्ष्म्या ओरिजिनल घेऊन आले. त्या 75 वर्ष जुने मुखवटे होते त्यांचे. अच्छा. मी म्हणजे 3री पिढी किंवा 4थी पिढी. बरोबर. हो. म्हणजे अक्षरशः रंग टाइम लगेच ना.
आणि हँडबॅगेतनं आणलंय. मी जेव्हा गणपती आणला 2000 मध्ये, तर मुंबई एअरपोर्टला इतक्या प्रेमाने पाठवला त्या स्टाफने सिंगापूर एअरलाइन्सच्या. मी त्यांना म्हटलं मी हा चेक इन नाही करणार, मांडीतनं नेईन, कारण हा, ती शाडूची इथे बरोबर. मिळालीच नाही हो, तेव्हा. बरोबर. गुरुजींना सांगितलं की सुपारीचं विसर्जन कर. म्हटलं दरवर्षी शक्य नाही की जाऊन मूर्ती आणायची. बरोबर. मांड अख्खा रस्ता, तर ते तेव्हा एवढे रूल्स स्ट्रिक्ट नव्हते. म्हणजे हो, एअरलाईन्सने सुद्धा मला अक्षरशः अलर्ट तिथे करायचे. हा. स्टाफने गणपती बाप्पा मोरया म्हणत पाठवला. इतकं गोड होतं. ते मुखवटे आणि गणपती बाप्पांना आम्ही मांडीतनं घेऊन आलो, एका बॅगेतनं. अच्छा. टिमची बॅग होती ना मोठी, त्याच्यातनं सगळं हा, टॉवेल्स मध्ये गुंडाळून. तेव्हा बबल रॅप हा प्रकार पण माहित नव्हता बरोबर. काय. हो. टॉवेल्स मध्ये, पंचांमध्ये गुंडाळून घेऊन आले. आणि मग बाकीचं सामान सगळं कुरिअरनी पाठवलं, कारण डिसेंबर मध्ये घेऊन आलो, लागणार होतं ऑगस्ट सप्टेंबर मध्ये. ते हो. दोन दोन महिन्यांनी आलं तरी काही टेन्शन नव्हतं. आणि मग सुरू झालंय, एवढ्या हौशीने सुरू केलं की पहिल्या 2 वर्षात माहित पण नव्हतं काय करावं. 16 भाज्या, तो अख्खा एक फ्लावर घेतला, अख्खा कोबी घेतला, त्याची भाजी इतकी प्रचंड झाली. काहीच बरोबर, अंदाज येत अंदाजच नाही नव्हता. सुरुवातीला. अंदाजच नव्हता काय 16 भाज्या म्हणजे थोडं थोडं तुकडा घ्यायचा असतो हे कल्पनाच नव्हती. 16 भाज्या, 16 भाज्या घेतल्या आणि केले. गाव जेवण झालं. त्याच्यात गाव जेवण झालं. मशरूम पासून घातलं आणि सगळं. नंतर आम्हाला आता संपवायचं. संपव, कारण प्रसादाची बरोबर. महिनाभर आम्ही खात होतो ती 16 भाज्या. बापरे. त्याच्यानंतर मग हळूहळू अनुभव आणि अंदाज आला. आपण पण शहाणे होतो ना, इव्हेंट करून करून शिकतो. हो, नाही, आणि बरोबर. पहिलं हम्म. पहिलं लोक येतात ना, तेव्हा पण हा, बरेच संपतात. थोडं थोडं हा, घेतलं तरी 100च्या वर लोक. करोनाच्या वेळेला पण हा, एकदम 100 अलाउड नव्हते. महिने 2 दिवस, बरोबर. हो, दोन 50 तीन दिवस 50. 50-50 करून आम्ही स्प्रेड आउट करून. हा. नाही तर मी जनरली एका दिवशी, ज्या दिवशी महालक्ष्मीची सकाळी पूजा होते, त्या दिवशी त्या दिवशी सगळ्यांना मग हळदी कुंकू आणि सगळ्यांना प्रसादाचं जेवण म्हणून सांगतो. हा, पण करोनाच्या दिवसांमध्ये थोडस हे केलं, आज 50 उद्या 50 असं केलं. पण आता मला असं वाटतं की आपण खूप नाही झेपत हल्ली, थोडं. हो. नाही नाही, खूपच आहे. इव्हन 50-60 सुद्धा मी म्हणेन खूप आहे. 100 तर खूप लांबचा राहिला. आणि सगळं स्वतः करावं लागतं. म्हणजे आय रिमेंबर बरोबर. पहिल्या इनिशियल काळामध्ये आम्ही जवळजवळ 200-300 चपात्या घरी करायचो. तो बापरे. प्रोडक्शन टीम सारखी, किंवा पुऱ्या केल्या तर पुऱ्या 500 पुऱ्या करा. अरे. अम, 4 वाजता दिवस सुरू व्हायचा पहाटे, रात्री 12:30-1 वाजता आम्ही उभे फुल टाइम स्वयंपाक करून, मग ते 5 गोड 5 त्याव सगळं करत. पण काही काही गोष्टींमध्ये कौतुक करायला पाहिजे, इथे खूप सपोर्ट केला सगळ्यांनी. हम्म. फ्रेंड म्हणा, आणि लोक बरोबर. पण येतात, हा, काइंड ऑफ मदत म्हणून. पण अं, आता लोकांना मी सांगितलंय की ते मिठाई वगैरे आणू आणतात नका. हा, आम्ही हा, बरोबर. ती हे काय काय, करणार एवढी मिठाई. हो, तर बरोबर. मग गोल्ड कॉइन टाकायचं, एक ताट हा. ठेवते आणि त्यात फुलं नका आणू, गोड नका आणू, तुम्ही पैसे टाका. आणि मग कुठच्या तरी संस्थेला देतो आम्ही. म्हणजे हम्म. ॲम्ब्युलन्सला दिलेत एके वर्षी, एके वर्षी वुमन्स रेफ्युजला दिलंय. या वर्षी मी माझी एक मैत्रीण गेली गेल्या वर्षी कॅन्सरनी. इथे तिला हॉस्पिटलमध्ये, हॉस्पिसमध्ये 3 एक महिने राहावं लागलं. तिच्यासाठी गोधडी बनवली त्या हॉस्पिटलला डोनेट करायला. आणि जवळजवळ $300 ताटामध्ये गोळा झाले होते. 324 अच्छा. दिवस. तर ते हा. गोधडी, 2 गोधड्यांचे पैसे जवळजवळ, काइंड ऑफ मटेरियल माझं, सगळं माझं, पण ते बरोबर. फायनल जेव्हा तुम्हाला, माझ्या मशीन मध्ये एवढी मोठी गोधडी होत नाही डबल बेडची, हम्म. हम्म. तर ती कोणाकडनं तरी प्रॉपर कमर्शियल मशीन वाल्यांकडनं करून घ्यावी लागते, फायनल स्टिचिंग बरोबर. त्याचं. हा. जवळजवळ मला सचिनची पण खूप साथ आहे. म्हटलं जे कमी पडतील ना ते आपण घालू. 500-600चा खर्च आला, 300-300 काइंड ऑफ हा. आपण उरलेले घालू, काही हरकत नाही. पण आणि तुला त्या करायचंय, हॉस्पिटलला पण हॉस्पिटलला दिली मी. त्या देताना हम्म. गोधड्या. हे पण किती छान विचार आहे हा, म्हणजे
जे हे होईल ते म्हणजे गोड आणि ह्याच्यापेक्षा खूप चांगलं आहे. आम्ही तशी सुरुवात केली आणि आज मला वाटतं 10 एक वर्ष झाले असतील. दरवर्षी कुठच्या तरी संस्थेला आणि आजीचा दुसऱ्या दिवशी मजेत जातो वेळ. कॉइन्स, अगं 212 झालेत, अगं 227 झालेत, जे काही आकडा होईल ना ती बरोबर. कौतुक. आणि नेक्स्ट मॉर्निंग आजी सगळे नाणी नोटा सगळे ठेवून कागदावरती जुन्या पद्धतीने, तो पण एक गोड प्रकार असतो, एक्साइटमेंट असते. हो, मस्त. पण आजी तुम्ही कविता लिहिता ना? हो, त्या कविता पण हिच्यामुळेच सुचतात, कारण मला दुसरं काय अच्छा. काम बसलेलं डोक्यामध्ये एखादी विचार. आहे हाताशी वाचून दाखवण्यासारखी, असं म्हणजे आता हाताकडे अशी आहे? वेलिंग्टनचे लोक खूप म्हणजे हौशी आहेत आणि सेलिब्रेशन खूप करत असतात. लता मंगेशकरची पण अशीच सुचली. विभूती विधात्याने अद्वितीय विभूती धाडली पृथ्वीवर, नाव तिचे गान कोकिळा लता मंगेशकर. कुटुंबाचा भार तिने प्रेमाने झेलला, कर्तव्याचा नित्य नेम तो सदैव पाळिला. तपश्चर्येच्या पर्वतावर केली गीत साधना, गाणी गावनी काया झिजवनी रिझवी जनमना. विनम्र निर्गवी साधेपण अन स्वभावात गोडवा, नाती जोडली औदार्याचा हात तो बरवा. शारदेचा वरदहस्त तिज लाभला, गीतवीणा वाजली गिनीज बुकी झंकार घुमला. उदात्त उन्नत उज्ज्वल सोज्वळ असे जे पावन, तिनेच तिचे सार्थक केले मंगलमय जीवन. अशी विभूती पुन्हा न होणे तिच्या सम तीच खरी, यावत चंद्र दिवाकर कीर्ती उरली भूमीवरी. महती वर्णन करण्या माझे शब्द मौनावती, मती मंद मी असमर्थ मी असे मी अल्पमती. विनम्र होऊनी करते तिजला कोटी कोटी प्रणाम, सद्गती मुक्ती शांती आता हेच तिचे निजधाम. आता हेच तिचे निजधाम. आता हेच तिचे निजधाम. सारांश, न्यूझीलंड मध्ये चांगलं आयुष्य गेलं आणि जातंय, कारण मस्त. करायला तयार आहे. माझ्यावर ही खूप माझ्यावर प्रेम करते. तर कोणाचे वाढदिवस झाले किंवा काही झाले ना, आईला स्पीच द्यायला सांगतात. आणि आजी पण इतके छान, कोणाचा तरी 50वा लग्नाचा वाढदिवस झाला, आईने पण इतकं सुंदर स्पीच दिलं की लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. कोणाचे तरी आई वडील असेच आमच्यासारखे त्यापेक्षा पण 10 वर्षांनी लहान आहे. 10. हो, आणि त्या आत्ता ह्या वयात स्विमिंग, ड्रायव्हिंग सगळं शिकवून इकडे आल्यावर शिकल्या आणि सगळं करतात, म्हणून त्यांचं असं त्यांचं कौतुक स्पीच दिलं. आणि ते माझं पहिलं स्पीच होतं, ते लोकांना आवडलं आणि उगाच मला सांगतात स्पीच द्या. पण मजा येते ना लोकांना, तुम्ही छान बोलता. मला लोक मान देतात वयाप्रमाणे. बरोबर. मित्रांनो, आपण बघितलं की खूप छान ही जोडी आहे मायलेकीची, आणि मी म्हणेन इनफॅक्ट अ व्हेरी नाईस फॅमिली, कारण आजींना खूप छान साथ आहे मुलीची आणि जावयाची सुद्धा. त्यामुळे खूप छान वाटलं खरंच ऐकून. आजी सुद्धा म्हणजे ऍट दिस एज एक टेक सॅव्ही आजी असं आपल्याला म्हणता येईल, की शी इज युझिंग एव्हरीथिंग, अमेझॉन, नेटफ्लिक्स, फोन इतक्या आरामात त्या वापरतात. त्यामुळे खरंच खूप कौतुक आहे त्यांचं. आणि इतकं अजून म्हणजे शी इज फुल ऑफ लाईफ, अजून इतका उत्साह आहे. कारण खूप लोक आम्ही बघतो की जी अशी 65-70 जरी झाली की म्हणतात की आता बस, आता काय करायचंय, नवीन शिकून आता काही नको. पण तसं नाहीये, ते खूप छान वाटतंय बघायला. आणि त्यावर तुम्ही कविता लिहिता, इतकं छान उत्साहाने तुम्ही सगळं हे करता.
त्यामुळे व्हेरी नाईस. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, खूप मजा आली. आणि आजी तुमच्याशी बोलून खरंच खूप मस्त वाटलं. तुमचे आशीर्वाद आम्हाला तुझ्याशी बोलून खूप कायम मस्त असू दे. वाटलं. खूप मस्त वाटलं आणि तुझ्याशी खूप बोलून. धन्यवाद, तुम्ही आलात आज. इतके गडबड असून सुद्धा आलात. पटपट, नाही, म्हणजे तुम्हाला ट्रॅफिक लागलं सगळं तरी तुम्ही आलात, त्याबद्दल खरंच खूप आभार. थँक्यू नाही. व्हेरी मच. आम्ही पण खूप आभारी आहोत आणि थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग अस अ चान्स. प्रेक्षको, तुम्ही आत्ताच बघितलं की मायलेकीची जोडी स्मिताताई आणि आजी यांचा इंटरव्ह्यू खूप छान झाला. गप्पा छान रंगल्या. असाच एक आपण इंटरव्ह्यू गप्पा मारल्या होत्या शुभांगी ताईंबरोबर, ज्या न्यूझीलंडच्याच होत्या. आणि खूप खूप धन्यवाद प्रेक्षकांचे. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप त्या व्हिडिओला खूप लाईक्स आले, भरपूर कमेंट्स आले. तर असेच लाईक करत राहा, कमेंट करत राहा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला नवीन कुठलेही व्हिडिओज आलेत की तुम्हाला लगेच कळेल आणि इंटरेस्टिंग गप्पा तुम्हाला ऐकता येतील. आपण बघितलं की आजी किती टेक सॅव्ही आहे आणि 90व्या वर्षी त्या किती आरामात त्यांचा फोन वापरतात, टच फोन. तुमच्याकडे सुद्धा असे कुठले सिनियर सिटीजन्स आहेत का, आजी आजोबा? तर नक्की कमेंट करा. आम्हाला त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारायला खूप आवडेल.